एक आयकॉन खेळाडू माही वॉरियर्स 07 संघाचा आयकॉनिक खेळाडू सागर थोरात. नॉन स्ट्रायकिंग एंडला तर स्ट्रायकिंग एंडला गणेश शेटके आपण पाहतोय. गणेश शेटके आणि सागर तीच जोडी आहे. बाबू गोलंदाजी मार्कवर बाबू जाधव. धामावडे एक्सप्रेस म्हणून जी ओळख आहे कुलदीप पाटणकर बाबू यांची ओळख आहे. सेकंड हँडला गणेश शेटके. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर नाही आहे. एलिव्हेशन कुठेतरी कमी. पहिला धक्का पहिला हादरा लागलाय. गोल्डन डकचा शिकार ठरलाय गणेश शेटके ज्याच्या बॅटमधून दुसऱ्या मॅचमध्ये 44 धावा कुठल्या होत्या असा गणेश शेटके तंबूच्या आश्रयाला पहिला धक्का पहिला हादरा लागतोय माही वॉरियर्स 07 या संघाला. आणि पाहू शकता सेलिब्रेशनवरनं आपल्याला अंदाज येत असेल. आपल्या टी व्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता सेलिब्रेशन. ही विकेट किती महत्त्वाची होती हिटमॅन 45 या संघासाठी. आणि ती विकेट मात्र संपादन करताना बाबू आणि बाबूने प्रत्येक मॅचमध्ये असा कारनामा केला. पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आपल्या संघासाठी संपादन केली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. चला लगेच नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना करायचा आहे माही वॉरियर्स. यस उत्तम खोत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक अनुभवी फलंदाज उत्तम खोत आपल्याला पाहायला मिळतोय. भूमिपुत्र मैदानावर पाहिलं तर सकाळी सकाळी आपल्या चिरंजीवासोबत सरावासाठी हे दोन्हीही सागर थोरात असू द्या उत्तम खोत आपल्या चिरंजीवांना घेऊन लहानपणापासूनच आवड निर्माण करतायत आपल्या चिरंजीवांमध्ये क्रिकेटची. पुन्हा एकदा सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय माही वॉरियर्स. हिटमॅन 45 वॉरियर्स संघाकडून सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अचूक लाईन आणि लेंथ पाहायला मिळते जर्सी नंबर 12 बाबू याच्या मार्फत. पाहूया किती धावा पंचांचा इशारा किती येतोय. घोषांकी क्षेत्रात 1 धाव. आणि आज जर पाहिलं तर 25 डिसेंबर म्हटले तर ख्रिस्ती बांधवांना सर्वांना नाताळाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्या संपूर्ण मॉर्निंग क्रिकेट क्लब कोपरखरेतर्फे सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा. चला बॉल पुरवा आयोजन. सुरेख अशी गोलंदाज बाबू याच्या मार्फत पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेंथ बाबूने अक्षरशः धरून ठेवल्या. बुंद्यामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. उत्तम खोत यांच्या पायात अक्षरशः बेड्या ठोकल्यात गोलंदाज बाबू. P1चं षटक कसं असावं याचं उत्तम उदाहरण देताना पाहायला मिळत आहे. पंचांकडे अपील केली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे. ओ युटी आउट. उत्तम खोत बॅक टू द डग आउट. दुसरा धक्का दुसरा हादरा लागलाय माही वॉरियर्स 07 या संघाला. वैयक्तिक एकच धावेवर परतलाय उत्तम खोत देखील. आणि संघाची धावसंख्या देखील झाली 1 धावा 2 गडी बाद. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. अरुण पाटील नवीन फलंदाज लेफ्ट आर्म फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळतं. P1च्या षटकाचा पुरेपूर लेफ्ट आर्म फलंदाज अरुण पाटील आपल्याला मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळते.
पहिल्या 2 मॅचमध्ये पाहिलं तर ऑलराऊंड परफॉर्मन्स केला आपल्या संघासाठी अरुण पाटील याने. आता मात्र काय करतो आपल्या संघासाठी पाहावं लागेल. P1चा शेवटचा चेंडू. येस पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर अरुण पाटीलच्या बॅटमधून आलाय हा खणखणी दणदणीत चौकार. नवसंजीवनी देणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. माही वॉरियर्स या संघाला P1च्या षटकामध्ये आखडून ठेवलं होतं, जकडून ठेवलं होतं. अक्षरशः 5 बॉल हिटमॅन संघाचे होते, मात्र 6वा बॉल माही वॉरियर्स या संघाचा होता. आणि त्या चेंडूचा खरपूस समाचार मात्र घेतलाय अरुण पाटील याने. जर्सी नंबर 7 जर पाहिलं तर या 7 नंबरचा उल्लेख करायचा म्हटलं तर एक इंडियन टीमचे कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी नंबर आपण पाहतोय. आणि पंचांचा इशारा येतोय. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय फलंदाजी करणाऱ्या संघाने. पाहूयात बॅटिंग पॉवर प्लेचा कितपत खरपूस समाचार घेत आहेत, कारण बॅटिंग पॉवर प्लेला देखील 2च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर राहू शकतात. मिनिमम 3 क्षेत्ररक्षक बाहेर राहू शकतात. लॉंग ऑनला प्रोटेक्शन घेतलेलं पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्क तुषार आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला आयकॉनिक खेळाडू सागर थोरात. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकतो अरुण पाटील, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. अरुण पाटील जसं काय डगआउटमधूनच सेट होऊन आले की काय. सुरेख अशी गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ पाहायला मिळते. अचंबित करून ठेवलंय फलंदाज सागर थोरात याला पहिल्या चेंडूवर. अब बॅटिंग पॉवर प्ले घेण्यास कुठेतरी घाई केली की काय असं म्हणावं लागेल. सुरेख अशी गोलंदाजी. बॅटिंग पॉवर प्ले जरूर घेतलाय. त्या पॉवर प्लेमधील 2 चेंडू तर संपलेत, अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूवर मोठे फटके मारावे लागतील. सागर थोरातकडे ती क्षमता आहे. काय गोलंदाजी, काय ती सुरेख अशी गोलंदाजी. टप्पा 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 टप्पा, काय सुरेख असा टप्पा पकडलाय गोलंदाज तुषार मोरे याने. अक्षरशः बॅट्समन सागर थोरातच्या पायात बेड्या ठोकून ठेवल्यात. सागर थोरातला टस से मस मात्र होऊन देणार. सुरेख असं क्षेत्ररक्षण, रनआउटची नामी संधी, मात्र सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय फलंदाज अरुण पाटील. बाबू या नावाने फेमस आहे. सुरेख अशी गोलंदाजी. बॅटिंग पॉवर प्ले घेण्याची कुठेतरी चूक केली की काय असं म्हणावं लागेल. मात्र यावेळा हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर. प्रेक्षकांमध्ये जो कॅच पकडेल त्याला मात्र 50 रुपयाचं रोख पारितोषिक. या हिवाळी चषकाचं एक आगळं वेगळं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेक्षकांमध्ये जो कॅच पकडेल त्या खेळाडूला, त्या प्रेक्षकाला 50 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. एक पारितोषिक आतापर्यंत एक प्रेक्षक घेऊन गेलाय, अजून देखील संधी ऑन आहे. पुन्हा एकदा 30 दशा 30 व्यथा चेंडूला दिलाय भिरकावून. आर पार फरार सीमारेषे पार. षटकार. मिळतील धावा 6-6-6. 2 चेंडू 2 षटकार. कुठेतरी 4 चेंडू सुरेखरित्या हाताळले होते, मात्र लास्टच्या 2 चेंडूवर कुठेतरी षटकार आलेले पाहायला मिळत आहेत. 12 धावा खर्च केल्यात बॅटिंग पॉवर प्लेमध्ये तुषारने, आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या बाबूने. म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17.
कोणत्या संघाला आहे खतरा पाहावं लागेल. हिटमॅन 45ला खतरा की माही वॉरियर्स 07ला आहे खतरा. सुरेख असा फटका सागर थोरात याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तर गोलंदाजीवर तिसरं षटक घेऊन माही वॉरियर्स संघाचा आयकॉनिक खेळाडू सूरज पाटील SP आपल्याला पाहायला मिळतो. जर्सी नंबर 10 परिधान केलेला सूरज पाटील आपण पाहू शकता गोलंदाजीच्या रनवेवर. लेफ्ट हँड फलंदाज अरुण पाटील त्याचा सामना करतील. चला मित्रांनो, सामना हलता जुलता ठेवायचा आहे. पंच चेतन पाटील सर आपल्याला कटाक्ष नजर असू द्या, कारण यानंतर अजून एक 6 ओव्हरचा सामना, त्यानंतर सेमीफायनलचा आणि फायनलचा महामुकाबला खेळवायचा आहे. याच दरम्यान ज्यांनी आपल्याला अर्जुन पाटील आणि सचिन सर आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. आपलं देखील मॉर्निंग क्रिकेट क्लब कोप्परखैराण्यामध्ये आयोजित आहे हिवाळी चषक 2024मध्ये मनाच्या अंतर्गत असून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अर्जुन सर यायचं आहे, सचिन सर आपण देखील या व्यासपीठावर. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मनाच्या अंतकरणापासून आम्ही आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. यस अर्जुन पाटील सर आणि सचिन सर, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण व्यासपीठावर या. आपलं देखील या हिवाळी चषक 2024मध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. आलेल्या संपूर्ण मान्यवरांचे मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज करण नवीन फलंदाज. खेळाडूंना कॅच घेण्याची संधी आहे का? मात्र 2 चेंडू 2 विकेट, एक आयकॉनिक परफॉर्मन्स पाहायला मिळतोय सूरज पाटील यांच्या माध्यमातून. सुरेख अशी गोलंदाजी, 2 चेंडू 2 विकेट संपादन केला. हॅट्रिकचा चेंडू. कोणता फलंदाज येईल आता? सकाळपासून जर आपण पाहिलं तर लहूदादा जाधव, आमचे साथी समालोचक लहू सर आणि सुष्मित भोसले सर यांचा आपण आवाज ऐकत होतात. आणि त्यांच्या समवेत आम्ही आता दत्ता धोंडे DD आपल्या समवेत जोडलं. आणि आता संघाचा तारणहार, संघाचा कर्णधार स्वतः मैदानाच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळतोय अंकुश जाधव. हॅट्रिकचा चेंडू आहे. कर्णधार हॅट्रिकची संधी पहिली हॅट्रिक होईल काय? हॅट्रिकची संधी होती, मात्र त्या संधीचं सोनं केलं नाही. हॅट्रिक हुकवली आहे. कर्णधार आणि आयकॉनिकमध्ये अशी जंग आपल्याला पाहायला मिळते. जंग होती ती सुरेख अशी फलंदाजी सागर थोरात यांच्याकडून पाहायला मिळते. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. आणि प्रेक्षक गणांना देखील विनंती आहे, आपण जर कॅच पकडली तर आपल्याला देखील सुवर्ण संधी आहे 50 रुपये जिंकण्याची. एक प्रेक्षक राजा 50 रुपये घेऊन गेला, आपल्याला देखील संधी आहे.
सर आताचा वाईट आहे चेतन सर. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर आहे. खेळाडू त्या ठिकाणी तैनात. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न होता मात्र पंचांचा इशारा येतोय. हॅन्ड हँडसम मॅग्निफिसंट षटकार छत्रपतींचा छावा आणि षटकार मारलाय भावा आणि सागर थोरातच्या बॅटमधून हॅन्ड हँडसम षटकार येताना पाहायला मिळतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 32. लॉस ऑफ किती विकेट गेला इथे कर ना असं विकेटला 32 लॉस ऑफ 4 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया काय घडतंय. 1 बाउन्स काव कॉर्नरच्या डोक्यावरून हा येतोय. रिव्हर्स अटेम्प्ट सूर्यकाशी फलंदाजी अंकुश जाधव यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. रिव्हर्सचा फटका असा आहे ना मित्रांनो, लागला तर आबाद नाही तर बरबाद असं पाहायला मिळतोय. 1 बाउन्स सीमारेषे पार गेलाय. चौकार पंचांचा इशारा येतोय. सूर्यकाचा झेल झेलण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट क्रिकेटमधील आत्महत्या पाहायला मिळते आपल्याला. सूर्यकाचा क्षेत्ररक्षण हिटमॅन 45 वॉरियर्स या संघाकडून आणि तू चल मैं आया अशी काहीतरी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते माही वॉरियर्स 07 या संघाकडून. पहिला बॉलला काय आलं चौका आला. दुसऱ्याला नाही नाही अंकुश आउट झाला. दुसऱ्या बॉलला अंकुश आला. नॉर्मल अंकुश पहिलवाला अंकुश फलंदाजीसाठी पाहायला मिळत आहे. सरकार यांची फसवी गोलंदाजी पाहायला मिळते. सूर्यकाशी गोलंदाजी पाहायला मिळते. सरकार उमेश घाटके मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत आणि सरकार नावाने फेमस आहेत. जर्सी नंबर 9 RP सिंग यांचा जर्सी नंबर होता हा आणि त्या प्रकारेच काहीशी गोलंदाजी सरकार आपल्याला करताना पाहायला मिळतात. मोठा फटका जरूर मारलाय. 2 खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहेत. एकेरी कॅच ड्रॉप झाले. धरणीला होते चेंडू दान आणि एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करण्यात यश आलंय. कुठेतरी एलिव्हेशन फसलं होतं अंकुश पाटील याचं. सरकार यांची फसवी गोलंदाजी एलिव्हेशन कुठेतरी कमी आहे. 1 2 3 खेळाडू तैनात आणि चेंडू होते मात्र धरणीला दान. कुठेतरी खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आतापर्यंत नियंत्रित क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. आता मात्र अमित बोरगे याच्याकडून कुठेतरी खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. माही वॉरियर्सने आतापर्यंत सुरेख क्षेत्ररक्षण केलं होतं. आता कुठेतरी पुन्हा एकदा कॅचची संधी आहे. तुषार त्या ठिकाणी तैनात जरूर होता मात्र तुषारच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू जाते. 1 बाउन्स सीमा रेषे पार. चौकार मिळतील धावा 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 44 धावा. पाच गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा धावसंख्येवर लागल्यात. 5वं षटक कोणता खेळाडू घेऊन येईल संघासाठी पाहावं लागेल. अमित नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. AP या नावाने फेमस आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून एक टी-शर्ट सर्व खेळाडूंनी परिधान केलेत
त्यांच्या मालकीचा हा AP स्पोर्ट्स हा ब्रँड. आता मात्र कॅचची संधी आहे. राज काय करतोय? 1-2. आता देखील कॅच ड्रॉप होते, नेला होतोय दान. मित्रांनो पाहिलं ना, ज्या दिवशी आपला दिवस नसतो ना त्यावेळेस त्याच खेळाडूकडे सारखा सारखा चेंडू जातो आणि आज मात्र राजचा दिवस कुठेतरी खराब असा आहे म्हणावं लागेल. कारण 2 कॅच आले आणि दोन्ही कॅच राजकडून ड्रॉप झाले. कुठेतरी क्षेत्ररक्षणामधून होणाऱ्या चुका सुधाराव्या लागतील. सुरेख अशी गोलंदाजी AP यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अमित उर्फ AP यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. AP स्पोर्ट्सचे सर्वा सुरेख अशी गोलंदाजी. कॅचेटीचा कॉल आहे आणि कॅच होईल का? पुन्हा एकदा खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. हिटमॅन 45 वॉरियर्सने पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं तर एकदम कंजूस अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये एकही चूक केली नव्हती. मात्र पुढील 2 ओव्हरमध्ये खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. कुठेतरी संघनायक नाराज असतील सोमनाथ नायकवडे आपल्या खेळाडूंवर. कारण कॅच महत्त्वाच्या खेळाडूची कॅच आणि वाऱ्यामध्ये देखील हालचाल आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांमध्ये कोण कॅच घेते का पाहावं लागेल. पहिलवान अंकुश पाटील यांच्या बॅटमधून आलाय खणखणीत दणदणीत ब्रँडेड षटकार. गुटनाटेक तमाशा देख असा षटकार पाहायला मिळाला अंकुश पाटील यांच्या बॅटमधून. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ या ओव्हरमध्ये शिल्लक आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 53. सुरेख अशी गोलंदाजी. तू जर मला षटकार मारतो तर मी देखील उत्कृष्ट असा कमबॅक करू शकतो हे दाखवून देतोय आपल्याला अमित AP. येस अर्जुन पाटील सर आणि सचिन सर आपल्याला विनंती करतो की आपण आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कृपया व्यासपीठावर या. अर्जुन पाटील सर आपल्याला विनंती करतो आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण कृपया व्यासपीठावर या. व्हाईट बॉलचा इशारा. बॅक टू बॅक 2 वाईट आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज AP याच्या माध्यमातून स्वैर मारा आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमधील नियम क्रमांक 22 उल्लंघन करताना आपल्याला पाहायला मिळालंय. यस 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अब तक 56. 5 गड्यांच्या मोबदल्यात 56 धावा आणि शेवटचा षटक स्लॉट षटक हाणामारीचा षटक. कोणता गोलंदाज येईल हिटमॅन 45 लवर्स या संघाच्या भात्यातून? पप्पू गलगुडे, प्रमोद गलगुडे उर्फ पप्पू धामवडेस. चला जरा स्पीडअप घ्यायचा आहे आणि नक्कीच ज्यांची वर्णी कुमारमधून आहो गटात होणार आहे असे पप्पू गलगुडे गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू पाहूया काय घडतंय. पंचांचा इशारा, चेतन पाटील सर यांचा इशारा येतोय, व्हाईट बॉलचा इशारा. आपण जर पाहिलं तर या चमचमत्या ट्रॉफ्या आणि खास आकर्षण म्हणजे प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी, कॅच घेण्याची संधी. आणि जो प्रेक्षक कॅच घेईल त्या प्रेक्षक मायबाप रसिकांसाठी देखील 50 रुपये रोख पारितोषिक. ही आहे हिवाळी चषकचं स्पेशालिटी. काहीतरी आगळं वेगळं करण्याची स्पेशालिटी.
कुठेतरी क्षेत्ररक्षक फंबल झालाय, त्याच्या पायाला ब्रश करून चेंडू गेलाय आर पार फरार, सीमारेषे पार. अमित बोरगे डीप स्क्वेअरला उभे होते, त्यांच्या पायाला ब्रश करून चेंडू कुठेतरी गेलाय. चेंडूमध्ये त्या 4 धावा. चला, किंग कोहली 18 लवर्स आणि वीरू फायटर्स इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे इनिंग ब्रेकमध्ये. पुन्हा एकदा राजकडे चेंडू. राज काय करतोय पाहावं लागेल. राज कॅच तर ड्रॉप करतोय, मात्र क्षेत्ररक्षणामध्ये कोणतीही चूक करत नाही. सुरेख अशी गोलंदाजी. पंचांकडे अपील 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 आणि ती अपील मात्र फेटाळली आहे. येस, एक यंग टॅलेंट संस्कार. आपला कॅमेरामॅन आपण पाहू शकता, ओम साई MTCचा कॅमेरामॅन. शाळा शिकत असताना आपण पाहू शकता, शाळेत शिकता शिकता देखील क्रिकेटची आणि कॅमेऱ्याची आवड. आणि संपूर्ण क्रिकेट रसिकांना ग्राउंडवर जे खेळाडू आहेत, खेळाडूंबरोबर क्रिकेटमध्ये मैदानात जेवढे प्रेक्षक राजा देखील आहेत, त्यांना देखील येतो ना टिपण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन संस्कार याच्याकडून 8वीत शिकत असताना देखील ही आवड कॅमेऱ्याची. मैदानाच्या दिशेने वळूयात. पुन्हा एकदा स्वैर मारा. पंचांचा इशारा काय येतोय पाहावं लागेल. चेतन पाटील यांचा इशारा काय येतोय. यस चेतन सर, आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. व्हाईट बॉलचा इशारा. धन्यवाद चेतन सर आणि संदीप सर. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता पप्पू सध्याच्या घडीला. आणि संघाची धावसंख्या 62, लॉस ऑफ 5 विकेट. पुढे येऊन सरसावून आपल्या बाहूमधील ताकद दाखवली आहे. कॅच होईल का प्रेक्षक राजामध्ये. षटकार. पुढे येऊन सरसावून सागर थोरात नावाचा ब्रँड. का मला आयकॉन खेळाडू म्हणून माझी वर्णी लागले संघामध्ये, याचं उत्तम उदाहरण देताना पाहायला मिळतोय. सागर थोरात, नाम तो सुना ही होगा. आयकॉनिक खेळाडू, आयकॉनिक भूमिका पाहायला मिळते. का मला माझ्या संघामध्ये माही वॉरियर्स 07 मध्ये आयकॉनिक खेळाडू घेतलंय, याचं उत्तम उदाहरण द्यायचा पाहायला मिळतोय. कुठेतरी एलिव्हेशन फसलंय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. सुरेख असा झेल आणि संपलाय सागर थोरातचा खेळ. चला, नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने रवाना व्हा. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील, शेवटचा चेंडू असेल. नवीन येणारा फलंदाज शेवटचा चेंडू फेस करेल. चल जरा स्पीडअप कर मित्रा. नवीन फलंदाज प्रफुल्ल जाधव, मोरेवाडी एक्सप्रेस. जरा आपल्याला विनंती असेल, आपण जरा स्पीडअप करायचं आहे. शौर्य थोरात, आपण जरा ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे. चला, शेवटचा चेंडू फेस करायला प्रफुल्ल. सुरेख असा चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू. एक धावची त्याच्या वेगाने पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. सोमनाथ नायकवडी कुठेतरी फंबल होताना पाहायला मिळतात. 2 धावा तर पूर्ण जरूर झाल्या. तिसरीचा प्रयत्न आणि अंकुश पाटील याला मात्र परतावं लागेल. 2 धावा आणि तिसरा धावा रनआउटच्या स्वरूपात गडी बाद. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 71, लॉस ऑफ 6 विकेट. म्हणजेच 72 धावांचं आव्हान असेल विजयासाठी. सचिन दादा गायकवाड आणि अंकुशदादा पाटील यांचं रुचिका ट्रॅव्हल्स हे सर्व आमच्या तुम्हा सर्वांचे लाडके अर्जुन पाटील आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या ट्रॉफी सौजन्य दिलं आहे
असे तुम्हा सर्वांचे लाडके सचिनदादा गायकवाड सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. चला, किंग कोहली 18 लवर्स कर्णधार आणि वीरू फायटर्सचे कर्णधार आपण या चेतन पाटील आणि संदीप पाटील सर. संदीप गायकवाड सर आपला कर्णधार पाठवा. टॉस केला जाईल, या पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. आणि चेतन पाटील सर आपला देखील कर्णधार पाठवा. यानंतरच्या होणारा मॅचचा टॉस एका बाजूला किंग कोहली 18 लवर्स तर दुसऱ्या बाजूला वीरू फायटर्स असा हा सामना असेल. एका बाजूला पाहिलं तर चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा किंग कोहली 18 लवर्स तर दुसऱ्या बाजूला संदीप गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा वीरू फायटर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला महादेव कदम तर दुसऱ्या बाजूला संदीप गायकवाड अशा बॅटल या नंतरच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. दोन मातब्बर खेळाडू आमने सामने लढताना आपल्याला पाहायला मिळणार. विद्यमान सामन्यामध्ये जर पाहिलं तर अंकुश जाधव आणि त्यांच्या अपोजिटमध्ये सोमनाथ नाईकवडी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 71, लॉस ऑफ 6 विकेट्स. आणि जिंकण्यासाठी 72 धावांची गरज असेल विजयासाठी. आणि वातावरणामध्ये आणि हवेमध्ये जसा बदल केला जातो तसा आपण करूयात बदल समालोचनामध्ये देखील. आणि तुम्हा सर्वांचे लाडके सुष्मित सर या नंतरच्या इनिंगमध्ये जोडले जातील. धन्यवाद. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या प्लीज. किंग कोहली 18 लवर्स विपक्ष वीरू फायटर्स. दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना असेल. यस, आपण टॉस करणार आहोत. डीडी मी विनंती करेन संदीप गायकवाड साहेब, सचिन गायकवाड साहेब आपले शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. या प्लीज आपल्याला नम्र विनंती केली जाते. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी सौजन्य लाभले. हेड इज अ कॉल. सचिन गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. हेड कॉल केला होता आणि हेड आलाय. टॉस जिंकलाय किंग कोहली 18. या अगदी आपण एक फोटो घेत आहोत. डीडी आपण देखील या. येस, अगदी मी जास्त काय विचारणार नाही सर. महत्त्वाचा सामना, समोरच्या संघाने 2 सामने जिंकलेत. हा तुमच्यासाठी डू ऑर डायची लढत, काय रणनीती असेल? हो, हा आमच्यासाठी करो या मोराचा सामना आहे. आम्हाला हा सामना काय पण कोण जिंकायचा आहे, आम्ही जिंकणारच या उद्देशाने आम्ही खेळतोय. आता समोर वीरू फायटर्स. सुरुवात चांगली झाली, शेवट चांगला करण्याचा मानस असेल आणि समोरच्या संघाला डू ऑर डायची लढत. काय प्लॅनिंगने खेळणार? प्लॅनिंग एवढंच आहे, यांना हारून आम्ही फायनलला जाणार आहे. सेमीफायनल काय आम्हाला खेळायची नाही आहे, आम्ही डायरेक्ट फायनलमध्ये जाणार आहे. इरादा पक्का, दे धक्का अगदी सांगत असताना कर्णधार. टॉस जिंकलाय टीम किंग कोहली 18 लवर्स. त्यांच्यासाठी महत्त्वाचा सामना. टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. यस, या ठिकाणी महादेव कदम आपल्याला विनंती करतो की सचिन सरांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. सचिनदादा गायकवाड आपल्याला विनंती करतो, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या ट्रॉफी सौजन्य देण्यात आल्या, असं सचिनदादा गायकवाड यांना विनंती करतो. यस, तोपर्यंत आपण जाऊयात. रुचिका 11 आपल्याला ग्रामीणमध्ये संघ खेळताना बघणार आहेत. अर्जुन पाटील त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. प्रेमाची मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. संस्कार आपल्याला विनंती असेल व्यासपीठाकडे आपण कॅमेरा करायचा आहे, ज्या ठिकाणी आपल्याला ट्रॉफी सौजन्य सचिनदादा गायकवाड यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. प्रेमाची मायची उबदार शाल आणि एक आठवण म्हणून त्यांना आपण सन्मान चिन्ह देखील देणार येणाऱ्या पाहुण्यांसाठी. सुरेख असं. त्यानंतर रुचिका ट्रॅव्हल्सचे सर्व आणि ग्रामीणमध्ये आपण रुचिका 11 या नावाने संघ पाहणार आहोत. अर्जुन पाटील त्या संघाचे संघमालक व्यवस्थापक म्हणून पाहणार आहेत.
सुरेख असा झेल. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती आपण माही संघाची, त्याच प्रकारे काहीची सुरुवात हिटमॅन 45ची देखील झालेली पाहायला मिळते. पहिला धक्का पहिला हादरा लागला आहे माही हिटमॅन 45 लवर्स या संघाला. धन्यवाद. धन्यवाद डी सर. आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय बिघडतंय काय, तर पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का पहिला हादरा पहिला गडी मात्र तंबूच्या आश्रयाला येतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दिनेश, आपण पाहताय दिनेश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. दिनेश आपण पाहताय पाठीमागल्या मॅचमध्ये देखील लोअर ऑर्डरमध्ये हा खेळाडू आला आणि अतिशय चांगली कामगिरी आपल्या संघासाठी पार केली. त्यानंतर मात्र स्ट्राईकवरती आपण पाहिलं तर आता दुसऱ्या चेंडूवरतीच मात्र त्याला मैदानामध्ये यावं लागलं आहे. अरुण पाटील अण्णा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो हो उडवलाय गुटनाटे एक तमाशा देख. मात्र घडतंय काय बिघडतंय काय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक सज्ज. सागर थोरात करणार नाही चुकी आणि इथं मात्र जावं लागतंय. जसा आला तसा मात्र जड पावलांनी पाठीमागं जावं लागतंय. विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक 2. दुसरा गडी हद्दपार तडीपार जातोय तंबूच्या आश्रयाला. अरुण पाटील यावेळी मात्र आपण पाहताय स्वतः कर्णधार सोमनाथ नायकवडी यांना यावं लागतंय. अवघ्या तिसऱ्या चेंडूवरती मात्र आपण पाहताय सोमनाथ नायकवडी यांना यावं लागतंय. जड पावलांनी मात्र हा फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. तत्पूर्वी हॅट्रिक चान्स ते म्हणजे अरुण पाटील यांच्या आपण पाहतोय. अरुण पाटील उर्फ अण्णा समोर आहे ते म्हणजे सोमनाथ नायकवडी. दोन्ही खेळाडू मात्र आपण पाहताय इथं घडतंय काय तर सन्मान दिला चेंडूला. चांगल्या चेंडूला सन्मान दिला. गोलंदाजीचं आपण जर पाहिलं ना तर आत्तापर्यंत 3 चेंडू हाताळले आणि 2 विकेट प्राप्त केले. अरुण पाटील ऑन फायर. धावफलकाचा शुभारंभ अजून देखील झालेला नाही. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अतिशय सुंदर गोलंदाजी. चांगली सुरुवात. संघ माही वॉरियर्स 07 या संघासाठी. पुढला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुरुवात पद्धत चेंडू हुक करायचा होता मात्र स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे. घडतंय काय. गणेश माने करणार नाही चुकी. जावं लागतंय पुन्हा एकदा. एक मोठी विकेट मोठा मासा मोठा हादरा. सोमनाथ नायकवडीला जावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. अतिशय चांगली गोलंदाजी. अरुण पाटील काय आपला क्लास दाखवताना आपला अनुभव दाखवताना संघ माही वॉरियर्स 07 या संघासाठी अतिशय उत्कृष्ट. इथं मात्र सोमनाथ नायकवडीला जड पावलांनी माघारी यावं लागतंय. आता स्ट्राईकवरती आपण पाहताय डावकुऱ्या हाताचा दुसरा एक चॉकलेट बॉय. आपण पाहताय मांगरूळ गावचा हा सितारा अमित बोरगे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा अमित बोरगे. दिसायला जरी छोटा असला तरी फटके मात्र कमालीचे फटक्याच्या बॅटमधून येतात. डावकुऱ्या हाताचा फलंदाज डावकुऱ्या हाताचा गोलंदाज. हो हो उडवलाय. यावेळी पुन्हा एकदा घडतंय काय तर इथं मात्र एक संधी निर्माण झालेली. प्रफुल्ल जाधव प्रिन्सने मात्र इथं चुकी केली आणि हा झेल झाला असता. मात्र आपण पाहताय एक चांगली संधी नामी संधी होती मात्र इथं कुठेतरी संधीचं सोनं करता आलं नाही. एक धावफलकावरती श्री गणेशच्या धावसंख्येमध्ये आपण पाहताय 1ने धावफलक मात्र चालू केलेला आहे. पुढला चेंडू शेवटचा चेंडू या षटकामधील. यावेळी हुक केलाय. यावेळी चेंडू डीप स्क्वेअर लेगला 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक आहे फेकी करेल
तत्पूर्वी एक धाव एकीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावेने धावफलकाचा मात्र शुभारंभ करून पुढे सरकावलं. 2 धावा, षटक होत आहे समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 3च्या घरामध्ये. अरुण पाटील उर्फांना आपला एक्सपिरियन्स दाखवताना, आपला क्लास दाखवताना, आपला अनुभव दाखवताना पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण जर पाहिलं ना तर जशी फुटबॉलची मॅच असते ना तसं मात्र आपण पाहताय धावफलकावरती धावफलक 3-3 म्हणजे 3 धावा आणि 3 विकेट्स या षटकामध्ये. पहिल्या P1च्या षटकामध्ये माही वॉरियर्स या संघाने चांगली कामगिरी केलेली आहे म्हणायला काय हरकत नाही. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहताय आमंत्रण केलेलं आहे गोलंदाज, नाव त्याचं सागर थोरात, आयकॉन खेळाडू या संघाचा माही वॉरियर्स या संघाकडून सागर थोरात. चला स्पीडअप करा. चेतन पाटील आपल्याला विनंती असेल, चला स्पीडअप घ्यायला सांगायचं आहे खेळाडूंना. अमित बोरगे आपण पाहताय मूर्तिलान कीर्ती महान त्या फलंदाजाला ओळखली जाते. पहिला चेंडू सागर थोरात यांचा. यावेळी मात्र दूर ठेवला, शरीरापासून दूर, आणि आपण पाहताय हा खराब चेंडू. वाईटने मात्र सुरुवात झाली. एकेरी धावेने धावफलक मात्र पुढे सरकते. धावसंख्या 4च्या घरामध्ये. सागर थोरात आपल्या रनवेवरती तयार आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता, डीपला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा वाईड चेंडू, खराब चेंडू, लाईन भरकटलाय गोलंदाज. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ देखील आहे, आणि एक्स्ट्रा कव्हर आपण जर पाहिलं ना तर डीपमध्ये ठेवलेलं आहे. प्रोटेक्शन चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलंय. हो यावेळी खोदून काढला. यावेळी घडत आहे काय तर मिसफील्ड झालेले आहे अंकुश पाटील यांच्या माध्यमातून. कुठेतरी तिथे धाव मिळाली नसती, मात्र एक चोरटी धाव चिकी सिंगल म्हणावी लागेल अमित बोरगे यांच्या बॅटमधून. आता स्ट्राईकवरती आलाय तो म्हणजे अमित पाटील, माफ करा अमित पाटील, AP स्पोर्टचे ब्रँड ॲम्बॅसिडर आणि स्वतः मालक. स्ट्राईकवरती यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. घडतंय काय, बिघडतंय काय तर आपण पाहताय इथं पडतोय आपली विकेट वाचवण्यासाठी अमित बोरगे. चला स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो, आपल्याला अजून देखील एक मॅच खेळवायची आहे मित्रांनो. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र गतीने बीट केलेला आहे अमित याला. अतिशय चांगला कमबॅक म्हणावा लागेल सागर थोरात यांच्याकडून. आतापर्यंत 6 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती, आणि विकेट जर आपण पाहिलं ना तर 3 विकेट गेलेले आहेत. यावेळी मात्र समोरच्या दिशेला अराउंड द कार्पेट चेंडू जातोय, मैदानाला गुदगुल्या करत मात्र क्षेत्ररक्षक आहे, फेकी करेल. तत्पूर्वी फक्त आणि फक्त 1 धाव. एकेरी आणि दुहेरी धावेने ना आपण जर पाहिलं तर संघ माही वॉरियर्स या संघाला काही फरक पडणार नाही, मात्र फरक पडेल हिटमॅन 45 वॉरियर्स या संघाला. कारण की आपण जर पाहिलं तर मोठं टोटल तुम्हाला चेस करायचं आहे. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हो ना करत घडतंय काय तर एक संधी निर्माण झालेली. मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये ताळमेळ चांगला, आणि या ताळमेळावरती 1 धाव आणि एकेरी धावेने धावफलक मात्र पुढे सरकते. धावसंख्या 8च्या घरामध्ये. आत्तापर्यंत दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती सागर थोरात. चेंडू झालेत 5. शेवटचा चेंडू या षटकामधील. अजून देखील आपण जर पाहिलं ना फक्त 8 धावा धावफलकावरती लावलेले आहेत. अजून खूप धावा तुम्हाला करायच्या आहेत. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अराउंड द कार्पेट. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, अभि फेकी करेल. तत्पूर्वी फक्त 1 धाव, आणि या एकेरी धावेने 2 षटकांचा खेळ समाप्त. हिटमॅन 45 वॉरियर्स या संघाच्या
धावसंख्या 9, 3 गडी बाद. अजून देखील 24 चेंडू आणि 63 धाव्यांची गरज. बॅटिंग पॉवर प्ले यूज केलेला आहे. म्हणजे फक्त आता आपण जर पाहिलं ना तर 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर उभा असणार आहेत. बॉलिंग पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं तर 2 असतात आणि बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. तुम्ही दुसऱ्या षटकापासून चौथ्या षटकापर्यंत कोणतेही एक षटक बॅटिंग पॉवर प्ले यूज करू शकता. ते मात्र इथं केलेलं आहे. तर चला सुरुवात करायची आहे. स्पीडअप करा. आपण पाहिलं ना तर स्ट्राईकवरती अमित आहे आणि गोलंदाजीच्या रणनीतीवरती कोण आलेला आहे. ज्या गोलंदाजाने कित्येक सामने 6 चेंडू 6 धावा असताना थांबवले. अतिशय चांगली गोलंदाजी करतो अंकुश जाधव नाव त्याचं, गाव त्याचं धामवडे. अतिशय चांगली गोलंदाजी करतो. पंचांच्या डाव्या हाताकडून अर्थातच राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बाउन्सर पद्धतीचा चेंडू उडवलाय, जातोय गोशांकी क्षेत्रात. डीच्या स्वरूपात 1 धाव. अंकुश जाधव. साईनाथ स्पोर्ट आंबेवाडी गावचे एक स्टार क्रिकेटर योगेश चव्हाण यांचं देखील शुभ आगमन इथे झालेलं आहे. तरी देखील या स्पर्धेच्या अनुषंगानं तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचं सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. अंकुश जाधव या फटका मात्र बैठक फटका डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमा रेषे पार. हालाय अमितच्या बॅटमधून चौकार. 4 धावा. पुढला चेंडू. चला घाई करा. अंकुश जाधव आपल्याला विनंती आहे. आपल्याला खूप आयोजन आहे आपल्याकडे. अजून देखील एक सामना, त्याच्यानंतर सेमीफायनल, फायनल. यावेळी बॅकफुटला जाऊन पंच केला, हुक केला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक सागर थोरात नाही करणार चुकी. 1 तुझा तर 1 माझा. ओ यू टी आउट. एपी इज गॉन. यावेळी मात्र आपण पाहताय एपीची जागा भरून काढण्यासाठी कुमार गटातून आवो गटामध्ये सामील झालेला पप्पू गल्लुगडे. 45 लवर्स. चला पप्पू स्पीडअप करा. पप्पू आपल्याला विनंती आहे. यावेळी मात्र आपण पाहताय बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय. यष्टीरक्षक काही करणार नाही, चूकभूल. त्यावेळी मात्र फक्त आणि फक्त डॉट चेंडू. जिस गेंद पे कोई नंबर रहता है उसे डॉट गेंद कहते हैं. मग पाहताय ना तर हा खूप प्रभाव पाडून जाणार आहे. प्रत्येक डॉट चेंडू या मॅचमध्ये ना ह्या माही वॉरियर्स या संघाला मॅचमध्ये पुनरागमन करून देणार आहे. पुन्हा एकदा अंकुश जाधव काय करेल काय आपण पाहताय. अंकुश जाधव ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ना, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. शेवटचा चेंडू या षटकामधील. चला अंकुश जाधव आपल्याला विनंती असेल घाई करायची आहे. आपल्याला अजून एक सामना आणि त्याच्यानंतर सेमीफायनल फायनल देखील खेळवायचे मित्रांनो. आपल्याला विनंती आहे. हॅलो, आपल्याला विनंती आहे मित्रांनो. यावेळी मात्र घडतंय काय तर बॅटला ब्रश होऊन कुठेतरी चेंडू जातो यष्टीरक्षक गणेश माने यांच्या हातामध्ये. OUT आउट. अमित बोरगेला मात्र जड पावलांनी मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. ती जागा भरून काढण्यासाठी अरविंद, माफ करा तुषार मैदानाच्या आतमध्ये.
स्वागत केलंय, मात्र गोलंदाज सचिन वाघमारे मात्र स्वागत केलंय षटकाराने. तुषार नेव्ही मध्ये कार्यरत असणारे आपण पाहताय, तुषार यांनी मात्र प्रहार केला सचिन वाघमारेवरती. यावेळी मात्र हेलिकॉप्टर उडवलाय, मात्र हेलिकॉप्टर अराउंड द कार्पेट चालत गेलेला आहे. एकेरी धावेने समाधान मानावं लागतंय. ब्लॉकेज पद्धतीचा चेंडू, चांगला चेंडू हाताला म्हणावा लागेल. कमबॅक चांगला, पहिला षटकार लगावला, त्याच्यानंतर मात्र आपण पाहताय चांगलं कमबॅक. टायगर इज बॅक. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता पप्पू 45 लवर्स, मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. अतिशय चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. षटकार लगावल्यानंतर कसा कमबॅक करायचा असतो. हो, यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळायचा होता, मात्र अंकुश पाटील करणार नाही चुकी. धक्का क्रमांक 6. धावसंख्या धावफलकावरती 22. चला घाई करा. बाबू जाधव नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 22 या आकड्यावरती आपण जर पाहिलं 22 धावा मात्र झालेल्या आहेत आणि 6 गडी बाद. ही कुठेतरी खंत आहे की 45 हिटमॅन 45 वॉरियर्स या संघाला मात्र आजच्या दिवसामध्ये निराश केलेला आहे सर्व खेळाडूंनी. ज्या पद्धतीने सूरज पाटीलनी फलंदाजी केली तशी मात्र फलंदाजी कोणत्याही खेळाडूला करता आली नाही. मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाबू जाधव, ज्या बाबू जाधवने आज आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षण करताना भले 1-2 कॅच घेतला असेल, मात्र 4 कॅच सोडल्या मला इथपर्यंत माहिती येते. मात्र बाबू जाधवने बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र 2 ते 3 कॅच पकडले, म्हणजे 150 ते 200 रुपयाचं प्रॉफिट आज त्यांनी कमवलेलं आहे. हो, बाबू जाधव आपण पाहताय कुठेतरी मोठा फटका खेळायचा होता, मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, फेकही करेल. तत्पूर्वी एकेरी धावेने मात्र धावफलक पुढे सरकतंय. धावसंख्या जाऊन पोचते 23च्या घरामध्ये. 23 धावा फक्त आणि फक्त. अजून देखील 13 चेंडू बनवायचे आहेत. 49 धावा. आपण जर पाहिलं ना तर हा खराब चेंडू, वाईट चेंडू आपण पाहतोय. मैदानाच्या उजव्या बाजूला वीरू फायटर्स संघ वॉर्मअप करत आहे. आपण कॅमेरामॅन आपण संस्कारचं देखील कौतुक करतोय, त्याने देखील हे दृश्य कॅप्चर केलंय. मात्र घडतंय काय तर टायगर कुठेतरी दिशा भरकटलाय, सचिन वाघमारे कुठेतरी दिशा भरकटलाय आणि ह्या 2 वाईट धावा म्हणजे अर्थातच कसं आहे की ह्याच्या पाठीमागला देखील चेंडू खराब आहे, हा देखील चेंडू खराब. अवांतर लगातार जे 2 चेंडू खराब टाकले ते म्हणजे सचिन वाघमारे, पुढला चेंडू सचिन वाघमारे. हो, यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता, बीट केले, षटक होतंय समाप्त. 5 चेंडू, माफ करा 5 चेंडू, 5 चेंडू. यावेळी मात्र आपण पाहताय धावसंख्येत वाढ होईल. एकेरी धावेने 1 धाव धावफलकावरती. एकेरी धावेने 12 चेंडू आणि 46 धावा. 12 चेंडू 46 धावा. चला अंकुश जाधव आपल्याला विनंती असेल घाई करा. अंकुश जाधव तुषार आहे स्ट्राईकवरती. केडी गोलंदाजीच्या रनवेवरती आपण जर पाहिलं ना तर केडी आलेला आहे. पहिला चेंडू, चला घाई करा केडी आपल्याला विनंती आहे. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करल. पहिला चेंडू उडवलाय, सागर थोरात बॉल खाली पकडला जातोय, झेल संपलाय. तुषारचा खेळ OUT आउट. धक्का क्रमांक 7 जावं लागतंय जड पावलांनी तंबूच्या आश्रयाला.
जसा पत्त्यांचा डोंगर पत्त्यांचा बंगला जसा घोसळतो ना तसा आपण जर पाहिलं ना तर आता हिटमॅन 45 वॉरियर्स हा संघ कुठेतरी ढासळत चाललेला आहे, कोसळत चाललेला आहे. कमबॅक करण्याची जरूरत आहे, मात्र कशा पद्धतीने कमबॅक होणार. कारण की येणारे चेंडू 11 आणि बनवायचे आहेत 46 धावा. म्हणजे अर्थातच प्रत्येक चेंडूवरती ना तुम्हाला प्रहार करायचा आहे, तुमच्याकडे पर्यायच नाही आहे. प्रत्येक चेंडू मोठा फटका लगवायचा आहे. न्यू बॅटर उमेश सरकार आपण पाहताय. यावेळी मात्र केडी करून चुकबुल होते. खराब चेंडू, वाईट चेंडू, अवांतर धाव, अवांतर धावेने भर. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन चेंडू हवेत आहे बराच काळ. तुम्ही करत मात्र झेल सोडला धरणीला दान. घडतंय काय तर दुहेरी एकेरी धावेचं दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं. आपण पाहताय 2 धावा. यावेळी मात्र आपण पाहताय जातोय डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. तिथं घडतंय काय तर चेंडू जातोय सीमा रेषेपार चौकार. हा मात्र कुठेतरी ह्या अशा धावा मात्र तुमचं विजयाचं जे आपण पाहिलं ना तर अंतर कुठेतरी कमी करतील पराभवाचं. कारण की 9 चेंडू आणि 39 धावांची गरज. यावेळी मात्र आपण पाहताय पुन्हा एकदा उमेश सरकारने मात्र चांगला प्रयत्न केला. येणारे प्रत्येक चेंडू मात्र मोठे फटके लगावण्याचा प्रयत्न करतात. बाबू जाधव, अरे वा, पुन्हा एकदा स्ट्राईकवरती बाबू जाधव. कॅमेरामॅन संस्कारकडून त्यांना देखील फोकस करण्यात येत आहे. बाबू जाधव आपण पाहिलं ना तर पहिलं षटक हाताळत होता, चांगली गोलंदाजी केली आणि आता मात्र फलंदाजी करण्यासाठी ओहो यावेळी मोठा फटका खेळायचा होता. मात्र पाहू शकता थांब, मी पळू नको, मी स्ट्राईक घेतो आणि येणारे चेंडूवरती प्रहार करतो सांगून देतोय उमेश सरकार यांना. बाबू जाधव पुढला चेंडू बाबूसाठी. ह्या षटकामधील शेवटचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र थांबवलंय उमेश सरकार. आपण पाहताय अतिशय चांगलं कॉलिंग म्हणावं लागेल. आणि तिथे अरुण पाटील उर्फ अण्णा यांनी काय फेकी केली, अतिशय उत्कृष्ट फेकी केली. शेवटचं षटक चला घाई करा. आणि ज्यांची ओळख आहे मॉर्निंग क्रिकेट क्लबचे पियुष चावला, अर्थातच विजूभाई. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे पियुष चावला ज्या पद्धतीने फिरकीचा जादूगर म्हणतात ना, स्लोअर चेंडू टाकण्यासाठी किंवा स्पिन करण्यासाठी ओळखले जातात विजूभाई. लास्ट ओव्हर आणि 6 चेंडू 38 धावा. आणि ह्या 38 धावा बनवायसाठी मला वाटते कुठेतरी रजनीकांतला आलं पाहिजे, कारण की 6 चेंडू 36 धावा होतील. पहिला चेंडू ओहो यावेळी पाहू शकता अतिशय दर्जेदार गोलंदाजी विजूभाई. हा आपण जर पाहिलं ना तर अंकुश जाधव यांच्या चेहऱ्यावरती स्माईल पहा, कारण की त्यांना कुठेतरी माहिती आहे की सामन्यामध्ये वर्चस्व मी निर्माण केले, माझ्या संघाने वर्चस्व निर्माण केलं. यावेळी मात्र फटका बसलाय. अरुण पाटील चेंडू खाली पळतायत, हसतायत, मात्र त्यांना देखील माहिती आहे चेंडू नो मॅन्स लँडमध्ये पडतोय आणि इथे एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. पुन्हा स्ट्राईकवरती आता मात्र बाबू जाधव काय करेल, मोठा फटका येणार का? ओहो यावेळी मात्र स्वीप खेळायचा होता. स्वतः हसतोय देखील, त्याला देखील माहिती आहे फटका मारायचा मला कुठे होता. चेंडू आणि बॅटचा काहीही संपर्क नाही. चला शेवट आपण पाहताय 3 चेंडू आहेत उर्वरित या इनिंगमधील. औपचारिकता आणि फक्त औपचारिकता या मॅचमध्ये. ओहो यावेळी बाबू पुन्हा एकदा स्वतःवरती नाराज असेल. एक स्माईल आपण पाहू शकता त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. त्यांना देखील माहिती आहे की फटके मी मारू शकतो, मात्र ज्या पद्धतीने फसवी गोलंदाजी करतोय ना गोलंदाज, नाव त्याचं विजू. आणि आपण जर पाहिलं ना त्याच गोलंदाजीसाठी
यावेळी दंडित केलंय तुम्हाला देखील पंचांनी सांगितले हा खराब चेंडू आहे, हा वाईट चेंडू आहे, हा अवांतर धाव आहे, अवांतर धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. 2 चेंडू 36 धावा. ओ यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन पंच केला. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार आर पार चौकार. चला शेवटचा चेंडू असेल आणि ह्याच्या नंतर तुम्ही ऐकाल आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये त्यांनी देखील चांगली कॉमेंट्री केली. डी सर यांना पुढील आवाज त्यांचा ऐकाल. मी सुस्मित भोसले ह्या इनिंग नंतर तुमची घेतो रजा. धन्यवाद. आपण पाहताय शेवटच्या चेंडूवरती मात्र चांगली गोलंदाजी आणि हा संघ आपण पाहताय माई वॉरियर्स 07 हा संघ विजयी ठरला. हार्ड लक बॅड लक संघ हिटमॅन 45 वॉरियर्स. थँक्यू.